मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय आपण कामावर जाणार नाही, कारण आज आहे आपल्या घरी 5 बोकडाचा बेत आपल्या भावाचा. किती घाबरली अम्मा. आम्हा घाबरली माझ्या आवाजाला. किती बोकडाचं बेत आहे? 4 बोकडाचं बेत आहे. नाद करते काय? नाद करते काय? यावंच लागते. भावाचं आहे, मी आमंत्रण देतोय. या तुम्ही पण, तुमचा भाऊ. हा तवर सगळं सपाट होते, मग तुम्ही माझा व्हिडिओ बघता आणि मग तवर काय खुरमुडी राहील ना. खुरमुडी राहील ना. मोबाईलला माठ लाटताड. मोबाईल सोबत बोलतोय, मला बोलायला कोण नाही इथं. माझ्या पुढं पब्लिक आहे, त्यांच्यासोबत बोलतोय मी. हा तर आता जाऊ थोडीफार मदत करायला, कारण आता 4 बोकडं एक मेंढी शिजवायची मानल्यावर तर तिथे गेलंच पाहिजे. कार्यक्रम तसा दांडका होणार आहे. बघू काय असते, कसं असते कार्यक्रम. म्हणजे मस्त कुकू लावलं व ग्लो कोणाच चेहऱ्यावर भारी आलाय रात्रीच्या मेकअपने. माझा माझा ग्लो भारी आलाय. काय भारी आलाय? ग्लो किलिंग जिलिंग केलंय मी. आणि आज असला भारी दिसतोय. दाजी रांगोळी काढताना दाजीची रांगोळी नुसत्या पराती ठेवल्यात घाम्याला. मला आयडिया ती घाम्याला ठेवलाय, घामल्याच्याकडे रांगोळी टाकली तुम्ही आणि चालले. आज थांब तयार झाल्यावर तसं नाही, आधीच नाही, आधीच आब्रू काढायचे नाही. पण भारी केलं बरं का. एवढं प्रॉपर घाम्याला टाकून मी जमलं पाहिजे. तुम्ही केलंय भारी. 1 2 3 4 5 6 7 सर्कल केल्यात. ह्याच्यात मध्ये बी आता ते छापा टाकीत ना तुम्ही. कुठे ते छापा? हे असलं मोदमत ठेवतात. असं करून आता करा झटपट पटापट अंदोरे घर की. काय ती याय नाही मला. गाणं लाव. झटपट पटापट अंदोरे घर की करा पट. कृष्णा गाणं म्हणते तू. काय करते? रांगोळी काढते. कुठं काढली तू रांगोळी? दाखव. कुठं काढली रांगोळी? कुठं काढली? रांगोळी काढली. कुठं काढली रांगोळी? कसं लुक आणलाय दाजीनी फायनल. अयो मोबाईल मध्ये तुला भारी दिसत दाजी. म्हणताय मी तुला खतरनाक मध्ये असा लुक आलाय. माझं बी एफर्ट आहे याच्यात. आहे की कुठं काय. मग माझं बी एफर्ट आहे. ते तर नाही बतात तू तुला. ओ काय टाकती? कुठल्या देवाला टाकी तू? खाली नको सांडू. आता हे आहे आमच्या रांगोळीचा फायनल लुक. भारी आली का? पिवडीने काढली रांगोळी. वा 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 वा, कसली भारी काढली का पिवडी. किती भारी काढली रांगोळी. अगो बया बया बया. टाइम झालाय, मग गौरी आणि हारणी हिथच राहिली. त्यांना घेऊन जाऊ. कार्यक्रमाच्या नावात माझ्या गौरीकडे हारणीकडे लक्षच नाही बाबा. ही काही वेगळी आहे, काही नाही कसली शेंगा खाती. आणि हो माझा नवीन जोडीदार. चला नाही म्हणून म्हणू. आता आम्ही कॅमेरा चालू आहे, आता उचललंच पाहिजे तो. नाही माझ्या मधनपेक्षा लढाई. अयो नाही लागा, तुझ्या लग्नाला अजून टाइमच आहे. लय टाइम आहे माझ्या लग्नाला अजून. खोलाव दाजी कसं असते आज तुम्हाला दाखवतो. डीपी कशी असते. अयो बोलतो दांड आहे की वाजत आहे की चांगलं तर करून. आता मला बघा, मी बरोबर यातली मधली काढली. मला माहिती कुठली फ्यूज गेली कुठली नाही ते. आणि केवढी फ्यूज आहे. हातापेक्षा मोठे आहे. हातापेक्षा अर्धा किलोची तर मजाच असेल. याला म्हणते डीपी. आता बघा वायरमॅन आहे दाजी. आणि दाजी मला म्हणतात हे असं करून दिलंय दाजीने. आता म्हणतात करा. आता हे चिकटो आहे ते. ह्या 2 फ्यूज गेले ते ही दोन्ही बसवले.
मल्टिपल टॅलेंट आहे आपल्याकडं, मल्टिपल. आता बघू मोटरीवर जाऊन विहीर चालू होती का नाही, विहिरीवर जाऊन मोटर चालू होती का नाही बघू. मोटरीवर जाऊन विहीर चालू होती का नाही. 2 दिवस गेले होते, बघू आता काय होते. होय झालं चालू, प्रयत्नाला यश आलंय आपल्या. चला गौरीला पाणी पाजलं, आता हरणीची बारी. घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे, सगळ्यांचं जरी दुर्लक्ष झालं पण मी घरी आणि माझ्या गौरीला हरणीला पाणी नाही पाजणार असं होईल का? लिंबात बसणे, डब्यात बसणे, चार पाण्यावरा, पळत घारोळा, पळत चंद्रा, कोल्हापूरला, कोल्हापूरचा मैवा बारी, खा मारावरी, माय बसल्या तख्तावरी, कोणत्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं. मामा ऑल इन वन. निर्माणावर इकडं झाड टाकलं, इकडं पिशवी होते. मामा किती वेळ झाला? ह्याला म्हणते तू वाढत रे, बुंदी वाढतोय. त्याला खायची, तू का मारतो त्याला? त्या तोंडात होत ना बुंदी. तू कसं वाढतोय बुंदी? मटणाचा कार्यक्रम, व्हेजिटेरियन माणसं आहेत. लाज वाटाय पाहिजे तुला, लाज. नको आहे भाऊ, भाऊ नको. हा तिकडे तिकडे तिकडे. अरे द्या म्हणलं ती. टाकलाय बट टाकलाय. घ्या ना काहीतरी. येड आहे का काय, तू उपाशी राहतो का? हाताने चार फुलचंद पटापटा गाज त्याला असं धर. हो, असा गाज धर, बसायला पाहिजे ताटात, हा? बसायला पाहिजे. असा गाज धर, असा आणि असं चार देणार. पुढे करत असेल तर मी अन्न खातोय. भाऊ तू खातोय अन्न. नाही तो म्हणलाच ना, बघ मी जर लपडी करत असेल तर मी अन्न खातोय. हातात तू घ्या, खाऊन घास दाखव. हातात घे. वन्स मोर वन्स मोर. काय म्हणता, काय म्हणणं होतं तुझं? हे अन्न आहे, अन्न. हा हा, या नाही. पुढे मी खातोय. अरे पण तो त्याच्या आधी काहीतरी मानणार. नाही नाही बाई, दाब बघ ना, दाब. पावर बायको नावाच्या गोष्टीचा दाब बघ ना. कसं घाबरत नाही मग. अरे बाई घाबरल्यामुळेच ग पाहिजे. हा त्या दिवशी तुम्हाला माहिती का, चौकात एवढा खतरनाक बोलत होता ना कॅमेरा समोर, उलट कॅमेरा चालू केलं जास्त बोलत होता. आता कसं काय गप झाला, आता कसं काय गप झाला भाऊ. घर नव्हती ना बायको त्याची. आणि घरी नव्हती, विषय नव्हता ना तो, ह्यो विषय नव्हता ना आता. हे विषय नव्हता. हा आता दाजीने एकदम काय म्हणतात ना. मी तुम्हाला बरोबर आहे. हा, बोल तोंडाने बोल. हा बोल. पण मी खरं बोलतो. अमोल माझ्या संघ असतो हर गोष्टी. मला पुढला ऐकलं. अमोल माझ्या संघ असतो, पण सुखा दुःखामध्ये असतो, माझ्या आडी अडचणीला असतो. कर्मकांड करताना कर्मकांड करतात त्यानं तुझ्याकडे सरकला तर ती गोष्टी वाढत. आणि मी मित्रांच्या गोष्टी कधीच लाभाड बोलत नाही, कारण की माझे मित्र म्हणजे माझा जीव आहे सगळे. त्यामुळे मी सगळ्यांसाठी खरंच बोलतो. लाखात एक बोलला, लाखात. मित्र जे करतात ते खरंच करतात. खरंच करतात, खोटं कशाला करतात. त्याला झोपल्यावर सूद होत नाही उठायचे जिमला जायला, हा आणि मला झोपल्या उठ वाटत नाही गारठ्यामुळं. सेम. त्यामुळे आमची जिम बंद झाली. आणि जिम जाऊन तरी काय करणार, माझ्या काय हाडकाला माशी आहे ना, आणि ह्याचं काय हाडकाचं मास कमी कमी ह्यो मला माहित होती ह्यो बळच 4 दिवस करणार आहे, म्हणून ह्याच्यासोबत आलो नाही. बरं का, ह्यो काय म्हणून ह्याच्यासोबत आलो नाही मी. त्या दिवशी ते जिम मध्ये गेलो की लगेच जा बाहेर. तसं बी बरा होतो काय बी तू. भाऊ पण जाऊ दे, थोडीशी कमी टाकत जा. आज जरा जास्त लागलेला काही काय म्हणून. आज पण जास्त झाली. इरे आज पप्पाला घेऊन जा बरं का हाताला धरून. आणि बरोबर जिमला गेलो ना, तर